आमचे महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक मनोज रंजन गोसावी त्यांचे सुपुत्र सागर गोसावी काय म्हणतात, दिखावे देखने से क्या फायदा, आचरण छोड़ के जिनसे क्या फायदा, आचरण छोड़कर जिनों से क्या फायदा, मेरे बाबा को हर एक हिस्सों में बांटने वालों, ये नीले झंडे बताने से क्या फायदा, नीले झंडे बताने से क्या फायदा। हम कैसे या गीता तुम्हें सांगणार हो कि हम कैसे भीम के बेटे हैं कैसे। झाला नसता महान सत्याग्रह तर सूर मिळाला नसता, झाला नसता महान सत्याग्रह तर सूर मिळाला नसता, चळवळीला क्रांतीचा नूर मिळाला नसता, झाली असती पैदास कोल्याची मनोज राजा तर वाघाचा पता दूर दूर मिळाला नसता, दूर दूर मिळाला नसता। अरे अच्छे को अच्छे दिल के सच्चे, दुनिया से निराले लेकिन कौन है, नहीं पसंद है तुम्हारा, दुनिया से निराले अजी जय भीम वाले अंगारों से उभरे हैं हम, अंगारों से उभरे हैं हम, तूफानों में संभले हैं हम, तूफानों में संभले हैं हम। भीम जी की बदौलत है ये, भीम जी की बदौलत है ये, दादा जिंदगी में संवरे हैं हम, जिंदगी में गद्दारों के तो लिए हम तो, अरे गद्दारों के तो लिए हम तो, फर्जी भाले हैं, अरे गद्दारों के तो लिए हम तो आज फर्जी भाले हैं, अरे गद्दारों के तो लिए हम तो आज फर्जी भाले हैं। जय भीम वाले हैं सुनो जी, भीमराव पाहिजे, रक्तामधल्या भीमरावांना जर काही झालं असतं तर खैलांजी सारखं प्रकरण झालं असतं, त्या प्रियंकाच्या जागेवर जर मी असती का नाही तर मी तर मेली असती, पण 4-5 जण घेऊन गेली, मी एकटी नाही गेली असती भाऊ। कारण जे भीमालाचा वार कसा पाहिजे दादा, दादा जे भीमालाचा वार कसा पाहिजे, कारण ते भालाना वरचीला घाव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, रक्तामधल्या भीमरावांना जर काही
असतं तर खैलांनी सारखं प्रकरण झालं असतं का तुम्ही सांगा मला? झालं असतं का? आणि त्या जागेवर तिच्या हाती त्या प्रियंकाच्या हाती जर असं अवजार असतं तिथं गेली असती, पण तिघं तर घेऊन गेली असती. तिघांचे काही नाही तर तिनं सामान तरी कापून टाकले असते म्हणजे एवढा पावर आहे याच्यामध्ये. वाजलेली लावलेली ती धार पाहिजे, वाजलेली लावलेली ती धार पाहिजे. दादा अरे वार जय भीमचा आरपार पाहिजे. की ताकत ये मन ही मन में जल रहे हैं. अरे सूरज की किरणें कोई छान नहीं सकता, समंदर की गहराई कोई गिन नहीं सकता. यूं तो लाखों झंडे हैं दुनिया में मगर नीले नीले झंडे बगैर कोई यहाँ भी मंत्री बन नहीं सकता. हमें शांति भी क्रांति भी प्यारी, हमें शांति भी क्रांति भी प्यारी. बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धर्माची शिक्षा दिली, शांतीचा मार्ग. आणि बाबासाहेब पुन्हा तसं पण म्हणतात की जुल्म करने वाले से जुल्म सहने वाला सबसे ज्यादा गुन्हेगार होता है. मुंबईचे शायर प्रकाश पवार म्हणतात समाजाच्या हितासाठी बलिदान हे केलेलं बरं, वाढीव रक्त ठेवण्यापेक्षा कुणाला दान केलेलं बरं. मानव जन्मी जगता जगता कामी कुणाच्या आलेलं बरं. आणि डॉक्टरच्या 100 गोळ्या खाऊन जगण्यापेक्षा बंदुकीची एक गोळी खाऊन मेलेलं बरं. मैंने भाई लोग कहते हैं बजरंग बली हनुमान ने एक हाथ से पहाड़ उठाया था. मैंने नहीं देखा, लोग कहते हैं बजरंग बली हनुमान ने एक हाथ से पहाड़ उठाया था. श्री रामचंद्र जी ने दोनों हाथों से धनुष को उठाया था. श्रावण बाई ने माता पिता को अपने झोली में बिठाया था. मगर मेरे भीमराज ने कलम चलाकर सारे हिंदुस्तान को बचाया था. सारे हिंदुस्तान को बचाया. आता महिला कशात कमी राहिल्या नाही. माणसाच्या छाती लावून महिला उभी आहे. महिलाला एवढं मोठं आरक्षण दिलंय पण माझी माय. आता कुठंच महिला मागं सरू शकत नाही. जिथं बघितली तिथं महिला, जिथं बघितली तिथं महिला नाही. पा इथं पण महिला आहे पण माझी माय.